नागपूरमध्ये एका मॉडेलला देहविक्रयाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमात या मॉडेलने कामं केली आहेत। नागपूरच्या सीताबर्डी भागातल्या शुक्ला लॉजमध्ये देहविक्रय सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती। अमजद अली नावाच्या दलालाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या मॉडेलसह अन्य 2 मुलींना अटक करण्यात आली आहे। अन्य एकाला ताब्यात घेण्यात आले। मॉडेल व्यतिरिक्त अटक झालेल्या मुली या महाविद्यालयीन तरुणी आहेत। पोलिसांना घटनास्थळावरून एक डायरी मिळाली असून त्यात अनेक धनदानग्यांची आणि प्रतिष्ठितांची नावे असल्याची शक्यता असल्याने पोलीस त्या दृष्टीने आता चौकशी करतायत। आम्ही ह्या 4 पीडित मुलींना ताब्यात घेऊन करुणा वसतिगृहामध्ये दाखल केले आहे। बाकी आरोपींच्याकडे सखोल चौकशी आहे। आरोपी सय्यद अमजद अली याच्याकडे मुलींचे नाव असलेले पीडित मुली आणखी काही पीडित मुली संपर्कात आहेत। 40-50 मुली आणि ग्राहकाची एक मोठी यादी त्याच्याकडे सापडलेली आहे। त्या सगळ्याचं पोलीस कोठडीत रिमांड घेऊन आम्ही सखोल चौकशी करतो। चंदीगडहून जी मुलगी आलेली आहे ती काही दक्षिणेकडे चित्रपटात काम केल्याचं ती स्वतः सांगत आहे आणि मुंबईला काही पिक्चरमध्ये सुद्धा एक्स्ट्रा म्हणून काम केलेलं आहे। साईड हिरोईन म्हणून काम केलेलं आहे आणि ती जी मुलगी आहे ती प्रामुख्यानं आता ड्रेस डिझायनर कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून तिचं सध्या ती काम करते आणि तिचा नेहमी वावर हा उच्चभ्रू वस्तीमध्ये राहते। पॉश हॉटेलमध्ये चांगलं राहते आणि अशा प्रकारचा व्यवसाय करताना ती आढळून आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।